जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर मी तुमच्यासमोर एक व्हिडिओ घेऊन येतो आहे आणि ते व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण पण तसंच आहे। म्हणजे बघा, मार्केटमध्ये आपण जेव्हा काम करत असतो, ठीक आहे, एखाद्या स्टॉकला बाय केलेलं आहे किंवा एखाद्या ETF ला तुम्ही बाय केलेलं असतं। बाय केल्यानंतर तुम्हाला प्रॉफिटची अपेक्षा असते की मला त्या स्टॉकमध्ये प्रॉफिट आलं पाहिजे सफिशियंट, किंवा त्या ETF मध्ये मला प्रॉफिट आलं पाहिजे। ते प्रॉफिट आल्यानंतर आपण ते प्रॉफिट बुक करतोय का, बुक केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये संधी केव्हा शोधत असतो, या सर्व गोष्टी स्टॉक मार्केटमध्ये काम करताना आपल्याला बघाव्या लागतात। मग त्यावरतीच आपण आज सिल्वर बीज हा जो एक ETF आहे त्याचं थोडंसं विश्लेषण करणार। तर माझा बाईंग आणि सेलिंगसाठी कोणताही या ठिकाणी सल्ला नाही आहे, तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास करायचा असतो, ठीक आहे। कारण की शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण स्वतः अभ्यास करतो तेव्हाच आपण पैसा बनवत असतो। इतर कोणाच्याही सांगण्याने मार्केटमध्ये पैसा कधी बनत नाही। एज्युकेशनल पर्पजसाठी हे व्हिडिओ बनवत असतो, ठीक आहे। त्याच्यावरती तुम्ही पण अभ्यास करायचा असतो, जे चार्ट असतात ते बघायचे असतात, त्यांना बघून परफेक्ट लेवलवरती तुम्ही बाईंग आणि सेलिंग करायचं असतं, ठीक आहे। आणि जर कोणी चॅनलवरती नवीन आलेलं असेल तर त्यांनी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या। आपली यूट्यूबवरती ॲक्टिव्हिटी थोडी कमी झालेली, त्यामुळे सबस्क्रायबरची संख्या पाहिजे तशी वाढत पण नाही आहे। पण कोणी जर व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असेल तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आणि जवळ दिलेलं बेल आयकॉन बटन जे असतं त्यावरती पण नक्की क्लिक करायचं आहे। आणि जे बिगिनर असतील मार्केटमध्ये तर त्यांच्यासाठी प्लेलिस्टमध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत, त्यांनी जाऊन बघायचे। कारण की मार्केटमध्ये जोपर्यंत तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही ॲडव्हान्समध्ये काम करू शकत नाही। त्यासाठी खूप साऱ्या व्हिडिओंची प्लेलिस्ट मी बनवून ठेवलेली आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जायचं आणि ते व्हिडिओ बघायचे आणि त्यांना समजून घ्यायचे, ठीक आहे। तर आजच्या दिवशी आपण जे ॲनालिसिस करणार मग सिल्वर ETFचं, ठीक आहे, सिल्वर बीज जो आहे निप्पॉनचा, त्याचं थोडक्यात आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत। काही महत्त्वाच्या गोष्टी त्या पण मी तुम्हाला तिथे सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार, ठीक आहे। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर तुमच्यासमोर मी जो चार्ट ओपन केलेला आहे तो म्हणजे सिल्वर बीजचा। सिल्वर बीजमध्ये खूप जणांनी चांगली रॅली पण या ठिकाणी कॅच केलेली असणार। म्हणजे मागच्या वर्षीचं जे मुहूर्त ट्रेडिंग होतं त्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये बहुतेक जणांनी ETF बाय केलेले असणार, जसं की सिल्वर बीज आणि गोल्ड बीज ही ETF सर्वांनी बाय केलेले असतील। आणि त्यानंतर मिळणारी रॅली यांच्यामध्ये सिल्वरचा भाव कुठे होता बघा, त्यानंतर गोल्डचा भाव कुठे होता। आपण जर ETFमध्ये पण गुंतवणूक केली तर आपल्याला रिटर्न चांगले मिळू शकतात आणि बनतात पण ते, पण त्याच्यासाठी तुमच्याकडे संयम पाहिजे। शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट काय ताबडतोब मिळत नसतं। बहुतेक जण ETFमध्ये काम करून खुश नसतात। त्याचं कारण काय की एक ETF मला महिन्यातून 3-4% देऊ शकतो, 15 दिवसाला 2% देऊ शकतो, हे रिटर्न मला फार कमी दिसत आहे। पण तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करा आणि त्याच्यामध्ये काम करताना तुम्हाला भीती किती वाटते ते पण बघा। ETF जे असतात ना नेहमी सेफ असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये रिस्क जास्त नसते। तुम्हाला माहिती आहे गोल्ड आणि सिल्वरचे भाव आहे, खाली आले एक दिवस ते वरतीच जाणार। मग तुम्ही जर ETF घेऊन ठेवलेला असेल मग तो तुम्हाला निगेटिव्हमध्ये पण दिसतोय, तर तुम्हाला मग खालच्या लेवलला तिथे संधी मिळतात बाईंगच्या, मग आपण तिथे ETF जे असतात त्यांना टॉपअप करू शकतो, करता येतं। फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की मला कुठे बाय करायचं, मग त्यासाठी टेक्निकल तुमचं पाहिजेच। स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही ट्रेडिंग करा किंवा इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला टेक्निकल आलंच पाहिजे। विदाऊट टेक्निकल तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करू शकत नाही। कारण की तुम्ही जर असं काम केलं अंदाजे तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी स्टॉकला बाय कराल किंवा ETFला बाय कराल, ठीक आहे। थोडं टेक्निकल पण तुम्हाला समजले पाहिजे। आपण इथे लाईव्ह मार्केटमध्येच याचं थोडं विश्लेषण करतोय। ETFला बघतोय आपण, सिल्वर बीज आत्ता आपल्याला ट्रेड करताना दिसते 156.40 वरती, ठीक आहे। आणि ही जी शार्प रॅली इथे आली होती, चार्टला आपण बघत येऊ खालून, हे बघा, ही जी शार्प रॅली होती सिल्वरमध्ये, इथे बहुतेक जणांनी प्रॉफिट बनवलेलं आहे। आता जो थांबला त्याचं प्रॉफिट बनलं। मी असं म्हणणार नाही की तुम्ही टॉपला प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे, टॉप आपण मार्केटचा पकडू शकत नाही कुठेही। कोणाचे 60% रिटर्न बनले असतील, कोणाचे 50%, काही जण 10%वरतीच एक्झिट झालेले असतील त्याच्यामधून। पण एक असतं की मला मोठ्या प्रॉफिटसाठी थांबायचं आहे, मला निगेटिव्ह काही साईन दिसले चार्टवरती, मी त्याच्यातून एक्झिट होईल। आता इथे जो मोठा फॉल आलेला होता सिल्वर बीजमध्ये बघा, हा मोठा फॉल होता। आता ह्या डीपमध्ये मी नेहमी सांगतो तुम्हाला, सिल्वर गोल्ड यांचे भाव जसे खाली येत असतात तसे वरती पण जातात। मग आपण डीपमध्ये याच्यामध्ये बाईंग केली तर आपला पैसा नक्की बनवत असतो। आणि जी मागची रॅली होती ना त्यांच्यामध्ये व्हॉल्यूम पण फार जास्त होते बघा। म्हणजे लोकांचा कल जो आहे कुठे वाढत चालला आहे ETFकडे, बहुतेक जण सेफ साईडला जाण्याचा प्रयत्न करतात आणि ते ETFमध्ये काम करतात। बहुतेक जण काय करतात, सिल्वर आणि गोल्डचे फ्युचर असतात, आणि फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग हे नेहमी रिस्की असतं, हे तुम्हाला सांगत असतो मी। आणि याच्यामध्ये काम पण करत जाऊ नका, हे पण तुम्हाला सांगत असतो।
सेफ जागेवरती जाण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला गोल्ड आणि सिल्वरमध्ये ट्रेडिंग करायचंच असेल तर ETF करा. भलेही प्रॉफिट तुमचं थोडं बनेल, पण ते कसं असेल, सेफ. मग मार्केटमध्ये जे डीप येत असतात ना, आपण पकडू शकतो. जसं आता सिल्वरमध्ये हा मोठा डीप आलेला होता, बरोबर. आता इथे बॉटम पण नाही पकडू शकत तुम्ही, पण ह्या ठिकाणी सिल्वरमध्ये मोठी सेलिंग झालेली आहे. हा जो ETF आहे मला खाली आलेला दिसतोय, तर मग मी याच्यामध्ये बाईंग करून टाकतो. ही पण रणनीती तुमची असली पाहिजे इथे, बाय ऑन डिपची. आता एवढा मोठा ETFने डिप दिला आहे, तर अजून किती खाली जाणार. आता इथून जास्त खाली जाण्याची प्रोबॅबिलिटी कमी होऊन जात असते. मार्केट एक बाउन्स घेतच असतं आणि त्या बाउन्समध्ये पण काही वेळेला आपला पैसा बनवत असतो. 4, 5, 10% एक बाउन्स जर आला या ठिकाणी, कमी दिवसांमध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट या ठिकाणी मिळून जात असतं. त्यामुळे डीपची रणनीती आपण या ठिकाणी वापरली पाहिजे. जसं आता हे जे मुहूर्त ट्रेडिंग होतं याच्यामध्ये पण खूप जणांनी बाईंग केलेली असणार. मी स्वतः पण सिल्वर बीज आणि गोल्ड बीज बाय केलेलं आहे मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी, आणि ते प्लसमध्ये, सिल्वर बीज प्लसमध्ये आणि गोल्ड बीज जे आहे ते फ्लॅटमध्ये. पण मी थांबणार त्याच्यामध्ये. माझी रणनीती काय असेल की इथून जर गोल्ड आणि सिल्वर खाली आले, ते ETF खाली आल्यानंतर मी त्यांना काय करेल, टॉपअप. माझी ही रणनीती असणार आहे. म्हणजे काय केलेलं आहे मी, जेव्हा गोल्ड आणि सिल्वरचे भाव वरती होते मुहूर्त ट्रेडिंगला पण, तर तिथे पूर्ण पैसा न लावता काही क्वांटिटी मी बाय करून ठेवल्या आणि काही पैसा जो शिल्लक ठेवलेला होता. मग जसा डीप येईल त्याच्यामध्ये थोडं थोडं टॉपअप करत चालायचं, फायदा मिळवायचा. तिथे ॲव्हरेज होते, कॉस्ट ॲव्हरेज, त्याचा बेनिफिट आपल्याला नंतर मिळणार असतो. मग असं नाही की माझ्याजवळ मोठा पैसा आहे त्यामुळे तो मोठा पैसा मी डिप्लॉय करायचा मार्केटमध्ये, असं कधीही नसतं. आपण चुकू शकतो तिथे, कारण की शेअर मार्केटमध्ये 100% काहीच नसतं. तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस करताय, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच चुकू शकतात. मग चुकल्यानंतर काय, आपला पुढचा प्लॅन पण त्या ठिकाणी तयार असला पाहिजे. असं नको की मार्केट टॉपला असताना तुम्ही मोठा पैसा डिप्लॉय करायचा, मोठं प्रॉफिट होईल आणि आपण थांबू त्याच्यामध्ये. काही वेळेला तुम्हाला मोठं नुकसान पण त्या ठिकाणी होऊ शकतं. तसं करायचंच नसतं. आता सिल्वर ETFचा आपण जो चार्ट बघतोय तो पण आत्ताच्या वेळेला चांगला बनतोय, ठीक आहे. आणि जो हा डीप आला होता त्यानंतर आपल्याला हा ETF पुन्हा वरतीच जाताना दिसतोय, ठीक आहे. वरती हार्डल येतोय 159च्या आसपास, आणि ही जी प्राइजेक्शन चार्टवरती आपल्याला बनताना दिसते, ही प्राइजेक्शन या ठिकाणी चांगली बनते. मग आपण काय म्हणू शकतो की थोडं आत्ताच्या वेळेला ETF हा स्ट्रॉंग आहे. तसं इथे ज्या कॅन्डलस्टिकचं फॉर्मेशन होत असतं ते खूप जणांना समजत नाही. मग त्याच्यासाठी आपण फ्युचर चार्ट जो असतो त्याचा फक्त सपोर्ट घेतो, बघा, सपोर्ट घेतो. नाहीतर तुम्ही बघा फ्युचर मार्केट आणि तुम्ही जेव्हा सराफ बाजारामध्ये जात असता, तिथे सोने चांदी जे असतं यांच्या भावामध्ये तुम्हाला तफावत जाणवते, फरक असतो थोडा फ्युचर मार्केटचा आणि सराफ बाजारातला. पण आपण एक थोडासा चार्टचा आधार घेतो, त्याच्यानुसार आपण म्हणतो की हां, इथून अशा अशा किमतीवरती जाऊ शकतात, कुठे हर्डल येऊ शकतात, काय प्राईस फॉर्मेशन त्यामध्ये होतं आहे, आपण आधार घेत असतो, ठीक आहे. मग आता हे स्ट्रक्चर थोडंसं चांगलं वाटतं. इथून एक वेळेला अपमूव्ह रॅली पण येऊ शकते किंवा खूप दिवस हे थोडंसं साईडवेज पण जाऊ शकतं सिल्वर, असं पण प्रोबॅबिलिटी असू शकते याच्यामध्ये. पण आपण प्राइज ॲक्शन नेहमी बघत असतो चार्टवरती, कशा पद्धतीची प्राइज ॲक्शन होते. आणि मला इथे काय करायचं असतं, बाईंग सेलिंग करताना तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा असतो की मला कोणत्या जागेवरती काय करायचं आहे. पण चार्टला बघत चला, ॲनालिसिस त्याचे करत चला, कारण की ETFकडे लोकांचा कल खूप वाढलेला आहे. व्हॉल्यूमचं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच बोललेलं होतं की याच्यामध्ये व्हॉल्यूम पण जास्त प्रमाणामध्ये वाढत चाललेले. मी पण जेव्हापासून शेअर मार्केटमध्ये काम करतो, ही जी मागे रॅली झाली ना, एवढे व्हॉल्यूम मी अगोदर बघितलेले नव्हते. सिल्वर बीजमध्ये काही करोडोमध्ये व्हॉल्यूम डेली असायचं, तुम्ही पण बघत असाल. ह्या रॅलीमध्ये ही जी शार्प रॅली होती याच्यामध्ये जो थांबला पैसा बनवलेला आहे त्याने. त्यामुळे इथून पुढे पण बहुतेक जण आता ETFमध्ये येण्याचा प्रयत्न करताय. आपण जेव्हा 2-3 वर्षांपूर्वी व्हिडिओ बनवत होतो, मी तुम्हाला म्हणायचं बघा, इथे लोकांचा कल वाढणार आहे, लोक सेफ साईडला जाण्याचा नक्की प्रयत्न करणार, ETFकडे नक्की येणार. आणि ते दिसतंय आपल्याला, याच्यामध्ये व्हॉल्यूम वाढत चाललेले. मी तुम्हाला NSEच्या वेबसाईटवरती जाऊन पण दाखवतो की याच्यामध्ये पहिले व्हॉल्यूम आणि आत्ताचे व्हॉल्यूम कसे आहेत, ठीक आहे. आता आपण थोडंसं सपोर्ट जो घेणार तो सिल्वर फ्युचरचा. मी ते सिल्वर फ्युचरचा चार्ट ओपन करतो. सिल्वर फ्युचर, इथे हा चार्ट ओपन झालेला आहे बघा. आता हे जे स्ट्रक्चर बनताना दिसतंय आपल्याला चांगलं दिसतंय, बरोबर. हे जे प्राईस फॉर्मेशन होतं आपण प्राईज ॲक्शनला फॉलो करत असतो, ठीक आहे. कोणताही इंडिकेटर नाही, काही नाही. इथे ही जी प्राईज आहे आपल्याला वरती शिफ्ट होताना दिसते, ठीक आहे. आणि 2 दिवसांमध्ये ही आलेली बाईंग, इथं तर थोडं कॉन्सोलिडेट झालं सिल्वर या लेवलच्या दरम्यान, आणि त्यानंतर हा ब्रेकआउट आणि कंटिन्युएशन होतं आहे. छान प्राईज ॲक्शन बनते इथे, ठीक आहे.
त्यामुळे प्रोबॅबिलिटी आहे की इथून सिल्वरचा भाव पुन्हा वरती जाऊ शकतो. बहुतेक जण म्हणतात आता किती जाणार वरती. मार्केटमध्ये 100% सांगता येत नसतं. सुप्रीम असतं मार्केट, कोणतंही असू द्या, ते कमोडिटी मार्केट असू द्या किंवा आपलं इंडियन शेअर मार्केट असू द्या, सुप्रीम असतं, त्याच्यामध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. पण एक आपण अंदाज घेत असतो त्याचा. जेव्हा सिल्वरचा भाव 60-70 हजाराच्या आसपास होता तेव्हा मी पण म्हणायचो की 80-90 हजारापर्यंत सिल्वरचा भाव जायला पाहिजे, म्हणजे आपण एक ॲनालिसिस करायचो फक्त. पण बहुतेक जण म्हणायचे की एवढा थोडंच जाईल 80 हजारावरती. पण ते सिल्वर बघा कुठपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. आत्ता आपण बघतोय चार्ट, आत्ता दिसते आपल्याला 1,63,000. मग बघा तुम्ही, मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. जे 70 हजाराचं सिल्वर होतं ते आपल्याला आत्ता जवळजवळ 1.25 लाखांच्या आसपास दिसते, म्हणजे गेलंच होतं. 1,70,000पर्यंत ते पण गेलेलंच होतं ना, आहे की नाही. काही होऊ शकतं त्याच्यामध्ये. आणि हे जे ETF असतात त्यांच्यामध्ये डीपमध्ये आपण जर ॲड करत गेलो पैसा बनत असतो याच्यामध्ये. पण टॉपला मोठा पैसा काही जण लावून टाकतात, ते चुकतात. आणि चुकीला माफी नसते शेअर मार्केटमध्ये, तुमचा लॉस ठरलेला असतो. मग ठीक आहे, बॉटममध्ये थोडं ॲड केलं पाहिजे आपण. आता मी तुम्हाला नाही ते NSEच्या वेबसाईटवरती जाऊन व्हॉल्यूम दाखवतो की हे सिल्वर ETF जे आहेत, म्हणजे सिल्वर बीज आहे, याच्यामध्ये कशा पद्धतीचे व्हॉल्यूम असतात. आपण जाऊ आता NSEच्या वेबसाईटवरती. आता आपण आलेलो आहे NSEच्या वेबसाईटवरती. आपण इथे सर्च करू सिल्वर बीज. या इथे आज पण बघा ETFचा भाव 3.25% वरती आज बघा, खूप छान आहे. आज एकाच दिवसामध्ये एवढा भाव खूपच झाला ना तो. आणि आत्तापर्यंत डिलिव्हरेबल क्वांटिटी जर बघितलं 54%ची डिलिव्हरी याच्यामध्ये. आता आपल्याला काय करायचं, थोडा हिस्टोरिकल डाटा याचा बघायचा आहे. हिस्टोरिकल डाटा आलो आपण, याच्यामध्ये व्हॉल्यूम बघूया. इथं दिसतंय डेलीचं व्हॉल्यूम. हे डेलीचं दाखवतो मी तुम्हाला. आज 27 तारीख आहे. इथे अपडेट होणार नाही, ते नंतर होईल अपडेट. तुम्ही नंतर पण जाऊन बघू शकतात ते व्हॉल्यूम. आता 26 नोव्हेंबरचे व्हॉल्यूम बघा. 1,94,00,000, 2,39,00,000, 1,61,00,000, 3,59,00,000. ही व्हॉल्यूम आहे. आता खाली आलं तर 4-4.5 करोडचे पण व्हॉल्यूम दिसतंय बघा, इथे दिसतंय. आपण थोडंसं पुन्हा बॅक जाऊ, मोठा डाटा पण बघण्याचा प्रयत्न करू आपण. इथे येईलच बघा कोणत्या तारखेपासून बघायचं. चला आपण जूनपासून बघूया, 1 जूनपासून आत्तापर्यंत. आता मी तुम्हाला मागच्या काही दिवसांचे व्हॉल्यूम दाखवतो याच्यामध्ये जे होते. हे बघा, 1 सप्टेंबर रोजी 4,90,00,000. इथं आले तुम्ही, इथे 1 करोड. इथे व्हॉल्यूम बघा किती आहे, बघा हे व्हॉल्यूम 2 करोड, 3 करोड, 4.5 करोड, 5 करोड. इथे बघा ही तारीख कोणती, 9 ऑक्टोबर. इथे 12,35,00,000चं व्हॉल्यूम होतं. 6 करोड, 8 करोड. इथे बघा ह्या झोनमध्ये जेव्हा ही रॅली होती ना शार्प, ऑक्टोबर महिन्यामध्ये जी रॅली आली होती, याच्यामध्ये या सिल्वर बीजमध्ये व्हॉल्यूम किती होती, 16 करोडच्या आसपास व्हॉल्यूम गेलेलं होतं. 15-16 करोडच्या आसपास. म्हणजे मी पहिल्यांदा बघितलेले. अगोदर सांगितलं ना मी तुम्हाला की मी एवढे व्हॉल्यूम पहिले बघितलेले नव्हते याच्यामध्ये. पण ते आता आपल्याला वाढताना दिसत आहे. जसं आपण एखादा स्टॉक घेतो, स्टॉकमध्ये नाही बनत का पैसा, पण त्याच्यासाठी तुमचं टेक्निकल पक्का पाहिजे. तुम्हाला कंपनी सिलेक्ट करता आली पाहिजे, परफेक्ट लेवलला तुमची एंट्री पण झाली पाहिजे आणि परफेक्ट लेवलला तुमचं एक्झिट पण झालं पाहिजे. मार्केटमध्ये बहुतेक जणांना प्रॉफिट दिसतं पण त्यांना एक्झिट घेता येत नाही. प्रॉफिट बुक कुठं करायचं, ते थांबतात आणि शेवटी लॉस पदरात पडतो त्यांच्या. असं पण व्हायला नको. मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करतोय तर आपण प्रॉफिट बुकिंग पण केली पाहिजे. इन्व्हेस्टर असाल तर थांबलं पाहिजे. तुमचा व्ह्यू आहे ना पुढच्या 5-10 वर्षांचा, तुम्ही थांबलं पाहिजे मग त्याच्यामध्ये. उलट खाली आल्यानंतर ॲड केले पाहिजे. ठीक आहे. तर माझ्या मते तुम्हाला या सर्व गोष्टी समजलेल्या असतील. आता हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय, मला एवढंच सांगायचं आहे की आपण ETFमध्ये एकदम सेफ पद्धतीने काम करू शकतो. आणि आपली रणनीती मार्केटमध्ये मला कोणत्या वेळी काय करायचं आहे हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानुसार मग आपण कोणता ETF असू द्या, स्टॉक असू द्या, त्याला बाय केलं पाहिजे. ठीक आहे. योग्य जागेवरती जर तुमची एंट्री झालेली असेल, एंट्री फार महत्त्वाची असते. योग्य जागेवरती जर तुमची एंट्री झाली तर तुमचा पैसा पण तिथे बनत असतो. आणि वेळोवेळी आपण मार्केटमधून प्रॉफिट पण बुक केले पाहिजे, त्यांचा पण स्वाद घेतला पाहिजे आपण. ठीक आहे. तर माझ्या मते सर्वांना व्हिडिओ नक्की आवडलेला असेल. आणि आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक पण करायचं आहे, व्हिडिओला शेअर पण करा. आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.